डेप्ट बद्दल तुमचे थॉट्स तुमचा स्ट्रेस वाढवतायत का? डेप्ट बद्दल बोलताना माझ्यावर कर्ज आहे किंवा मी कर्जबाजारी झालोय, आपण सहसा असं बोलताना नंबर्स बद्दल बोलतो. किती लोन आहे, किती EMI आहे, किती इंटरेस्ट भरतोय, हे सगळं मेंदूमध्ये सुरू होतं, हे विचारचक्र सुरू होतं. पण आज मी तुम्हाला एक वेगळी गोष्ट सांगणार आहे. डेप्ट हा फक्त फायनान्शियल प्रश्न नाही, तो एक कॉग्नेटिव्ह म्हणजे वैचारिक प्रश्न आहे. तो तुमच्या थिंकिंग पॅटर्नचा प्रश्न आहे. तुम्ही त्याबद्दल कसा विचार करता आणि त्या गोष्टीला कसा अर्थ देता, त्याचा प्रश्न आहे. कारण अनेक वेळा स्ट्रेस डेप्टमुळे वाढत नाही. स्ट्रेस वाढतो डेप्ट बद्दल आपण जो विचार तयार करतो, जे थॉट्स तयार करतो, त्यामुळं तो एक्सपोनेन्शियली वाढतो. आज आपण पैशांकडे पॅनिकने नाही तर क्लॅरिटीने बघूया. इमोशन्स, एन्झायटी, फिअर, गिल्ट. जर तुम्हाला खालील अनुभव येत असतील तर कृपया स्वतःला वीक समजू नका. बँक ऍप उघडताना एन्झायटी येते. फोन वाजला की कलेक्शन कॉल असेल का याची भीती वाटते. भविष्याचा विचार केला की छातीमध्ये जडपणा येतो, धडधड होतो. मी चुकीचं डिसिजन घेतलं असा गिल्ट येतो. हे सगळं तुमच्यासोबत होत नाही. हा तुमच्या ब्रेनचा एक न्यूरल रिस्पॉन्स असतो. जेव्हा ब्रेन थ्रेट परसीव्ह करतो, म्हणजे काहीतरी भीतीदायक आलंय असं त्याला वाटतं, तेव्हा तो सर्व्हायव्हल मोडमध्ये जातो. आणि सर्व्हायव्हल ब्रेन कसा विचार करतो माहितीये का? तो बॅलन्स्ड विचार करत नाही. सर्व्हायव्हल ब्रेन एक्स्ट्रीम विचार करतो. आजची एक अतिशय महत्वाची ओळ लक्षात ठेवा. थॉट हा फॅक्ट नसतो, तो ब्रेनचा इंटरप्रिटेशन असतो. आपण त्याला इंटरप्रिटेशन जसं देऊ तसा तो थॉट इंटरप्रिट करता येतो, पण तो फॅक्ट नसतो. म्हणजे काय? घटना एकच असते, पण तिचा अर्थ आपण ब्रेन मधून तयार करतो. आपणच त्याला अर्थ देतो त्या घटनेला, आणि तो अर्थच आपला स्ट्रेस आयदर वाढवतो किंवा कमी करतो. बघूयात कॉग्निटिव्ह डिस्टॉर्शन्स. फायनान्शियल स्ट्रेसमध्ये काही स्पेसिफिक थिंकिंग पॅटर्न्स दिसतात. सायकोलॉजीमध्ये यांना कॉग्निटिव्ह डिस्टॉर्शन्स म्हणतात. चला 4 कॉमन डिस्टॉर्शन्स आज समजून घेऊयात. पहिला आहे कॅटॅस्ट्रोफायझिंग, वर्स्ट केस थिंकिंग. हा डिस्टॉर्शन म्हणजे ब्रेन थेट वर्स्ट कन्क्लुजनवर उडी मारतो. उदाहरणार्थ, आता मी संपलो, आता काहीच उरलं नाही. रियालिटी काय असते? तुमच्याकडे डेप्ट असतो, पण ब्रेन त्याला कोलॅप्स म्हणून इंटरप्रिट करतो. एकदम टोकाचा विचार करणं. कॅटॅस्ट्रॉफिक थॉट्स नर्वस सिस्टीमला सिग्नल देतो डेंजर, आणि मग एन्झायटी वाढते. सेकंड डिस्टॉर्शन, फॉर्च्यून टेलिंग, निगेटिव्ह फ्युचर प्रेडिक्शन. हा डिस्टॉर्शन म्हणजे ब्रेन भविष्य प्रेडिक्ट करतो, पण एव्हिडन्सच्या शिवाय. उदाहरणार्थ, मी कधीच डेप्ट मधून बाहेर येणार नाही, माझं फ्युचर आता सिक्युअर नाही. कोणी फ्युचर पाहिलंय का? नाही. पण ब्रेन एकदम ठामपणे सांगतो की हो, आता तर असंच होणार आहे फ्युचरमध्ये. तर ती नकारात्मकता खूप ठामपणे
हे ब्रेनचं आपलं इंटरप्रिटेशन आहे आणि त्यामुळे एन्झायटी वाढत. तर हा होता फॉर्च्यून टेलिंग निगेटिव्ह फ्युचर प्रेडिक्शन डिस्टॉर्शन. आता थर्ड, कंपॅरिझन डिस्टॉर्शन. आजकाल सोशल मीडियामुळे हा डिस्टॉर्शन खूप वाढलाय. सगळे सेटल झाले, फक्त मी स्ट्रगल करतोय. त्यांनी घर घेतलं, मी अजून लोन मध्येच आहे. हे कंपॅरिझन आणि त्यामुळे मी कुठेतरी कमी आहे अशी भावना मनामध्ये आपोआपच तयार होते. तर ब्रेन मध्ये एक स्कॅर्सिटी तयार होते की समथिंग इज लॅकिंग, विच इज ऑपोजिट टू अबंडन्स. तुमचा जर्नी वेगळा आहे, फायनान्शियल टाइमलाईन सुद्धा वेगळ्या असतात. त्यामुळे कंपॅरिझन ब्रेनला स्कॅर्सिटी मध्ये ढकलतं आणि आपण नक्कीच याच्यावरती काहीतरी करू शकतो. नंबर 4, शेम लेबलिंग. हा सर्वात डेंजरस डिस्टॉर्शन आहे. इथे आपण मिस्टेकला आयडेंटिटी बनवतो. मी बॅड विथ मनी आहे आणि मी फेल्युअर आहे. प्लीज हे लक्षात ठेव. यू मेड अ फायनान्शियल मिस्टेक, बट यू आर नॉट अ फायनान्शियल मिस्टेक. मी एक आयडेंटिटी म्हणूनच मिस्टेक आहे, हा टोकाचा विचार झाला. मग स्वतःला आपण ह्याच्यामध्ये आणू शकतो की मी फायनान्शियल मिस्टेक केलेली आहे. ठीक आहे, ह्या दोघांमध्ये ह्यूज डिफरन्स आहे. यू मेड अ फायनान्शियल मिस्टेक, बट यू आर नॉट अ फायनान्शियल मिस्टेक. शेम क्लॅरिटी कमी करतं, सेल्फ रिस्पेक्ट क्लॅरिटी वाढवत. तर मग आपल्याला क्लॅरिटी वाढवणाऱ्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं. आता प्रश्न आहे, हे थॉट्स बदलायचे कसे? ब्रेनला बॅलन्स थिंकिंग कसं शिकवायचं? यासाठी एक कॉग्निटिव्ह बिहेवियर थेरपी मध्ये एक अतिशय पॉवरफुल टूल आहे आणि आज आपण ते प्रॅक्टिस करूया. थॉट रेकॉर्ड एक्सरसाइज. झोपण्याच्या आधी 10 मिनिटं काढा, एक पेपर घ्या, त्याच्यामध्ये 3 कॉलम्स बनवा. कॉलम 1 मध्ये ऑटोमॅटिक थॉट लिहा. डेप्थ बद्दल तुमच्या माइंड मध्ये स्पॉन्टेनियसली येणारा थॉट लिहा. फिल्टर करू नका. जस्ट राईट ॲज इट इज. एक्झाम्पल, आय एम फायनान्शियली रुइन्ड. जे काही डेप्थ बद्दल तुमच्या माइंड मध्ये स्पॉन्टेनियसली थॉट येतील ते लिहा. कॉलम नंबर 2 मध्ये एव्हिडन्स फॉर अँड अगेन्स्ट. आता स्वतःला विचारा, या थॉटच्या सपोर्ट मध्ये कोणते फॅक्ट्स आहेत आणि कोणते फॅक्ट्स या थॉटला चॅलेंज करतात. उदाहरणार्थ, सपोर्ट मध्ये थॉट असेल की हो लोन आहे, पण थॉटला चॅलेंज करणारे कुठल्या कुठल्या रियालिटीज आहेत की इन्कम आहे, स्किल्स आहेत, प्रयत्न करत आहात. म्हणजे पाहिलं का तुम्ही की फेवर मध्ये एकच गोष्ट आहे, पण त्याच्या अगेन्स्ट या नकारात्मकतेच्या अगेन्स्ट तर खूप साऱ्या फॅक्ट्स आपल्याला दिसत आहेत. मग ब्रेन सहसा फुल पिक्चर दाखवत नाही, तो फक्त थ्रेटचं पिक्चर दाखवतो. आणि ही प्रक्रिया आपोआप होत असते. म्हणजे तो व्यक्ती काय मुद्दामून करतो किंवा त्याचा ब्रेन मुद्दामून करतो असं काही नसतं. कॉलम 3, बॅलन्स थॉट. आता एक ग्राउंडेड सेंटेन्स तयार करा. नॉट ओव्हरली पॉझिटिव्ह, नॉट निगेटिव्ह, बॅलन्स्ड. एक्झाम्पल, आय एम फायनान्शियली रुइन. ठीक आहे, हा बॅलन्स सेंटेन्स नाहीये, पण आय एम फायनान्शियली स्ट्रेन बट आय एम स्टील अर्निंग अँड आय कॅन मेक स्ट्रॅटेजिक डिसिजन्स. हो, माझी पैशांबाबतची परिस्थिती सध्या टाईट आहे, पण मी पैसे कमवतोय आणि चांगले डिसिजन्स घेतोय किंवा त्याबद्दल प्रयत्न करतोय. हा झाला बॅलन्स सेंटेन्स. ठीक आहे, सो not overly positive and not negative, in a balanced way where you are showing reality. तुम्ही रियालिटी दाखवताय तुमच्याच मेंदूला. ठीक आहे, फील द डिफरन्स.
पॅनिक मोड मधून आपण पॉसिबिलिटी मोड मध्ये जातो. जिथे खूप भीती वाटत असते तीव्र प्रकाराची, तिथे शक्यताच्या कॉलम मध्ये आपण या बॅलन्स कॉलम मुळे जातो. तर हे एक्सरसाइज, हा व्हिडिओ ज्या दिवशी बघाल त्या दिवशी करा, त्याच्याने तुम्हाला खूप फायदा होईल. आता हे का वर्क करतं बरं? बॅलन्स थॉट ब्रेनला सेफ्टी सिग्नल देतो, आणि जेव्हा ब्रेनला सेफ वाटतं तेव्हा फ्रंटल कॉर्टेक्स, तुमचा डिसिजन ब्रेन आहे, तो पुन्हा ऑनलाईन येतो, आणि मग स्ट्रॅटेजी दिसायला लागते की हो, मी हे पण करू शकतो, मी तो पण करू शकतो, मी हे करू शकते. प्लीज लक्षात ठेवा, क्लिअर थिंकिंग ऑलवेज प्रिसीड्स फायनान्शियल रिकव्हरी. इमोशनली फ्लडेड ब्रेन वेल्थ बिल्ड करत नाही. रेग्युलेटेड ब्रेन वेल्थ क्रिएट करतो. रेग्युलेटेड आणि शांत ब्रेन स्ट्रॅटेजीज बनवू शकतो, प्रयत्नांवर फोकस करू शकतो, शक्यतांवर फोकस करू शकतो, आणि तो आहे त्या परिस्थितीतून मार्ग काढायला मदत. आता बघूया आयडेंटिटी शिफ्ट सेक्शन. आजपासून स्वतःकडे विक्टिम म्हणून पाहू नका. डेप्थ तुमच्या आयुष्याचा एक चॅप्टर असू शकतो, पण तुमच्या पूर्ण आयुष्याची पूर्ण स्टोरी नाहीये. तर मेंटली हे रिपीट करा. आय एम नॉट हेल्पलेस, आय एम लर्निंग टू थिंक क्लिअरली. आय एम नॉट हेल्पलेस, आय एम लर्निंग टू थिंक क्लिअरली. आणि ही फिलॉसॉफी एक अँकर करा. आजच्या व्हिडिओमधून फक्त 3 गोष्टी लक्षात ठेवा. थॉट हा फॅक्ट नसतो, ब्रेन थ्रेटला एक्झॅजरेट करतो, संकट मोठं असं दाखवतो पण ते तेवढं असेल तसं नाही, आणि बॅलन्स थिंकिंग अँझायटी कमी करते. आणि एक अतिशय महत्वाची ओळ, क्लिअर थिंकिंग हे फायनान्शियल रिकव्हरीचं पहिलं पाऊल आहे. पॅनिक होऊ नका, शांत राहा, मनाला शांततेकडे घेऊन या, शक्यतांकडे घेऊन या, पॉज घ्या, स्वतःला स्लो डाऊन करा, आणि पुढचा फायनान्शियल डिसिजन क्लॅरिटीने घ्या की मी काय करतोय, त्याचे काय परिणाम होत. इथे न्यूरो मनी मध्ये आपण फक्त पैसे मॅनेज करायला शिकत नाही, आपण पैसे हँडल करणारा ब्रेन मजबूत करतो. मी पुन्हा भेटेन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपली काळजी घ्या.